शेतकरी हवामान अंदाज या युट्यूब चॅनल मध्ये मी खडे आपल्या सर्व शेतकऱ्यांचे सहर्ष स्वागत करत आहे। शेतकरी मित्र, अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागराच्या टोकावर एक चक्राकार दाब तयार झालाय आणि त्या प्रवाहामुळे बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्र या दोन्ही पावसाळी वातावरण आहे, परंतु पावसाचे प्रमाण थोडे 30-31 तारखेपर्यंत कमी राहणार आहे। थोड्या प्रमाणात पाऊस राहणार आहे, परंतु शेतकरी मित्र 1 तारखेला विशाखापट्टणम येथे एक लो प्रेशर तयार होत आहे आणि बंगालच्या उपसागरात एकदम खूप असे पावसाळी वातावरण तयार होत आहे आणि कमी दाबाचा पट्टा देखील तयार झाला आहे। त्यामुळे 1 आणि 2 तारखेला काही जिल्ह्यात महाराष्ट्रामध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस होण्याचा अंदाज आहे। शेतकरी मित्र, येत्या 3 दिवसात मुंबई, पालघर, ठाणे तसेच नाशिक आणि संभाजीनगर या भागामध्ये आणि पहिला असता बीड, तुळजापूर, सोलापूर या ठिकाणी येत्या 3 दिवसात ते 5 दिवसांमध्ये एकदम नॉर्मल सरी पावसाचे येण्याचा अंदाज आहे। तसे पाहिला असता 5 दिवसात विदर्भ साईडला देखील पुढील 5 दिवसांमध्ये नागपूर, चंद्रपूर या भागामध्ये थोडा पावसाचा जोर राहणार आहे, अकोला आणि संभाजीनगर, सोलापूर या भागामध्ये नॉर्मल पाऊस राहणार आहे। 5 दिवसांमध्ये 16 मिली म्हणजे खूप कमी प्रमाणात पाऊस राहणार आहे। पावसाचा एकदम सर्वसाधारण सरी येण्याचा अंदाज आहे। परंतु शेतकरी मित्रांनो, नाशिक, मुंबई, पुणे, पालघर, कोल्हापूर, सांगली या भागामध्ये जोरदार पाऊस येत्या 5 दिवसांमध्ये चांगला पाऊस राहणार आहे। 100 मिलीच्या आसपास पाऊस राहणार आहे। परंतु शेतकरी मित्रांनो, 5 दिवसाच्या नंतर म्हणजे 1 तारखेला बऱ्याच जिल्ह्यात एकदम जोरदार असा पाऊस राहणार आहे। काही ठिकाणी ढगफुटी सदृश्य पाऊस आहे। पहिला असा आपण पाहतात संभाजीनगर, बीड, लातूर, तुळजापूर, नांदेड तसेच चंद्रपूर, नागपूर, अकोला, जळगाव या भागामध्ये 5 दिवसांनी म्हणजे 1 तारखेपासून पुढे एकदम तुफान असा पाऊस आहे। जवळजवळ पाहिला असता तसे 100 ते 200 मिली, 250, काही ठिकाणी 300 मिली पाऊस पडण्याचा अंदाज आहे। तर आणि इकडे पाहिला असता नाशिक, मुंबई, कोल्हापूर या ठिकाणी तर पाऊस हा चालूच राहणार आहे। त्या ठिकाणी देखील पाऊस जोरदार राहणार आहे पुढील 5 दिवसानंतर। मित्रांनो, येत्या 27, 28, 29, 30 या तारखांना पावसाचे प्रमाण फक्त मुंबई, पालघर, नाशिक या ठिकाणी सर्वसाधारण राहणार आहे आणि 29 तारखेला, 30 तारखेला संभाजीनगर, बीड या ठिकाणी 29ला थोडंफार पावसाचं प्रमाण राहणार आहे नॉर्मल। परत 30 तारखेला पावसाचे प्रमाण खूप कमी अल्पसे राहणार आहे, परंतु थोडाफार प्रमाणात पाऊस राहणार आहे आणि स्थानिक स्वरूपाचा पाऊस नॉर्मल येण्याचा अंदाज आहे। परंतु शेतकरी मित्र, येत्या 1 सप्टेंबर महिन्यात 1 आणि 2 तारखेला काही जिल्ह्यांमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस होणार आहे। तर आपण पाहतात 1 तारखेला नांदेड, लातूर, बीडचा काही भाग तसेच इकडे पाहिला असता पुसद, अमरावती, चंद्रपूर या ठिकाणी तुफान असा पाऊस आहे आणि नांदेड या ठिकाणी मुसळधार तसेच ढगफुटी सदृश्य पाऊस राहण्याचा अंदाज आहे। देगलूर, उदगीर, नांदेड या ठिकाणी 1 तारखेला एकदम मुसळधार असा पाऊस राहणार आहे। काही ठिकाणी ढगफुटी सदृश्य पाऊस आहे। मुख्य उदगीर, देगलूर त्याचे पाहिला असा पेटी, तसेच नांदेड, भोकळा या ठिकाणी एकदम तुफान असा पाऊस आहे, मुसळधार ते अति जोरदार पाऊस आहे। तसेच गंगाखेड, पूर्णा, वसमत, परभणी या ठिकाणी देखील चांगला जोरदार पाऊस राहणार आहे 1 तारखेला। आणि हाच पाऊस शेतकरी मित्र 1 तारखेला पाहिला असता पळी, गंगाखेड तसेच बर्दापूर, अहमदपूर या ठिकाणी देखील एकदम जोरदार ते अति जोरदार पाऊस राहणार आहे। उदगीर, मुखेड या ठिकाणी, नांदेड या ठिकाणी देखील, देगलूर या ठिकाणी देखील 1 तारखेला 3च्या टायमाला म्हणजे 1 तारखेला दिवसभर पाऊस हा मुसळधार राहण्याचा अंदाज आहे। उदगीर, देगलूर, मुखेड, कंधार, अहमदपूर, नांदेड, वसमत, पूर्णा, परभणी तसेच शिंगोरी या ठिकाणी एकदम दमदार असा पाऊस राहणार आहे। तसेच उमरखेडा, पुसद
या ठिकाणी देखील एकदम, आणि इकडे पाहिला असता यवतमाळ, कर्जत, वाशिम या ठिकाणी देखील एकदम जोरदार असा पाऊस राहणार आहे 1 तारखेला. आणि हाच 1 तारखेला पाऊस शेतकरी मित्र जवळजवळ पाहिला असता सेलू, पाथरी, तसेच परळी, केज, परळीमध्ये एकदम जोरदार पाऊस राहणार आहे 1 तारखेला. आधी तुफान पाऊस, ढगफुटी सदृश्य पाऊस हा 1 तारखेला रात्री 11च्या टायमाला परळी, गंगाखेड, परभणी, पूर्णा, हिंगोली, माजलगाव या ठिकाणी एकदम तुफान ते मुसळधार पाऊस राहणार आहे 1 तारखेला. हाच पाऊस शेतकरी मित्र 2 तारखेला देखील, 2 तारखेला जवळजवळ बीडचा बराच भाग व्यापला जाणार आहे. बीड, केज, माजलगाव, पाथरी, परळी. तर माजलगाव, पाथरी, परळी आणि केजचा अंबेजोगाई यामध्ये मुसळधार असा 2 तारखेला पाऊस आहे. तर शेतकरी मित्र हा अंदाज आपण लक्षात ठेवायचा. येत्या 1 आणि 2 तारखेला खूप असा जोरदार आणि ढगफुटी सदृश्य पाऊस आहे. हा पाऊस 2 तारखेला जालना, अंबड, परतूर या ठिकाणी मुसळधार असा पाऊस राहणार आहे. लोणार या ठिकाणी देखील मुसळधार असा पाऊस राहणार आहे. मेकर, तसेच देवगाव, राजा या ठिकाणी मुसळधार ते ढगफुटी सदृश्य पाऊस 2 तारखेला राहणार आहे. आणि हाच पाऊस 2 तारखेला जालना, अंबड, तसेच गेवराईचा भाग, गेवराईला देखील मुसळधार पाऊस राहणार आहे 2 तारखेला रात्री 8च्या टायमाला. आणि केज, तसेच परळी या ठिकाणी देखील 2 तारखेला अति तुफान असा पाऊस राहणार आहे. तर शेतकरी मित्र हा पण अंदाज लक्षात ठेवायचा आहे आणि थोडं सावध राहून आपल्या शेतीतील कामे करायचे आहेत. 3 तारखेला देखील गेवराई, अंबड, पैठण या ठिकाणी मुसळधार ढगफुटी सदृश्य पाऊस राहण्याचा अंदाज आहे. तसेच जालना या भागामध्ये 3 तारखेला ढगफुटी सदृश्य पाऊस राहणार आहे. हाच पाऊस शेतकरी मित्र जवळजवळ तसं पाहिला असता 4 तारखेपासून पावसाचे प्रमाण थोडे कमी राहण्याचा अंदाज आहे. तरी आपल्या चॅनल शेतकरी मित्र आपण नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जवान, जय किसान.